हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या सोमवार 3 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये धोंडी अण्णांच्या घरात चक्क आभाळ कोसळलंय. पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण घर गळायला लागलं आणि मग दांगट कुटुंबाची त्रेधात तिरपट उडाली. सगळेजण भांडे ठेव, बादल्या ठेव, पुसून काढ यामागेच लागलेले होते आणि अवनीसाठी हा पहिलाच अनुभव होता की रात्री पाऊस आल्यावर घर गळतंय. आणि अवनी हे सगळं पाहतच राहिली, पण घरच्यांनी तिची खूप काळजी घेतली. पण त्यानंतर अवनीने सांगितलं की घरावर ताडपत्री टाकायची, परंतु त्यासाठी सुलू आत्याने नकार दिला. मग आता अवनी सुलू आत्याची कशी जिरवणार, घरावर ताडपत्री कशी टाकणार हे पाहायला मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी आणि राजा एकाच रूममध्ये असतात आणि अवनी झुरळाला घाबरलेली असते. या झुरळाशी बोलत असते. राजा अवनीला म्हणतो, ओ मॅडम, झुरळाशी असं कोणी बोलतं का? अवनी म्हणते, अरे पण ते माझ्या अंगावर येतंय ना, ऐकतच नाहीये माझं, मग मी तरी काय करणार? राजा म्हणतो, त्याला तुमची भाषा नाही कळत, तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही असं बोलताय, बाहेरच्यांना वाटतंय की मी तुमच्या अंगावर येतोय आणि तुम्ही मला दूर लोटताय. गैरसमज होतील, उगाच मला मार खावा लागेल. अवनी चिडून म्हणते, अरे आता मी तरी काय करू? आणि अवनी पुन्हा या झुरळाला म्हणते, ए माझ्यापासून दूर राहा का, माझ्याजवळ येऊ नको, प्लीज माझ्याजवळ येऊ नको. राजाला कळतच नाही या अवनीला कसं गप्प बसवायचं. आणि इकडे बाहेर यशोदा आणि धोंडियांना मात्र हे सगळं ऐकत असतात. यशोदाला मोठा धक्काच बसतो की राजा हे काय करतोय, पण धोंडियांना खूप खुश होतो. अवनी म्हणते, ए प्लीज माझ्याजवळ येऊ नको, लांब जा, दूर जा माझ्यापासून, दूर जा. आणि राजा म्हणतो, थांबा 1 मिनिटं. राजा हे बेडशीट बाजूला करतो. हे झुरळ अवनीच्या दिशेने धावतं. अवनी बेडवरून पटकन उडी मारते आणि राजाला येऊन घट्ट मिठी मारते. राजा स्तब्ध होतो. आता काय करायचं हे त्याला कळतच नाही. राजा हा अवनीला म्हणतो, मॅडम, पण अवनी काय ऐकत नाही. खूप घाबरलेली असते. राजाला घट्ट मिठी मारते. राजाला काय करावं ते कळतच नाही. आता राजाही काही बोलत नसतो आणि अवनीही काही बोलत नसते. आणि तेवढ्यात इकडे बाहेर यशोदा काही जोरात बोलणार, राजाला हाक मारणार, तर धोंडी अण्णा त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला गप्प बसवतात आणि म्हणतात, आता शांती झालीये. ही शांती खूप महत्त्वाची असते संसारात. यशा, काही बोलायचं नाही, गप्प बसायचं. यशोदा गप्प बसतो. धोंडियांना त्याच्या चेहऱ्यावरून हात बाजूला काढतो. पण यशोदाला खूप टेन्शन आलेलं असतं की आतमध्ये काय होत असेल, राजा काय करतोय. इकडे राजा अवनीला समजवण्याचा प्रयत्न करतो, मॅडम सोडा मला, एकतर मला त्या झुरळाला मारावं लागेल, नाहीतर बाहेर हाकलून द्यावं लागेल. तुम्ही मला असंच पकडून राहिलं, मी तसं कसं करणार? तर अवनी म्हणते, नाही, मी तुला नाही सोडणार आहे, तू कुठेच जायचं नाहीये. आणि ती राजाला आणखीन घट्ट पकडते. राजा म्हणतो, मॅडम प्लीज, मी त्याला बाहेर नाही काढलं, मग काय रात्रभर तुम्ही अशाच राहणार आहे का? मी त्याला बाहेर काढतो, बाहेर फेकतो, मारत नाही त्याला. तुम्ही 1 मिनिटं थांबा, 1 मिनिटं. पण अवनी खूप घाबरलेली असते. नाही नाही, तू माझ्यापासून दूर जाऊ नको. पण राजा हा अवनीला समजावतो. अवनी कशीबशी राजाला सोडते आणि तोंडावर डोळ्यावर हात ठेवते. राजा या झुरळाला चक्क पकडतो आणि त्या झुरळाचे पाय हात पकडून अवनीला त्याला दाखवतो. अवनी ह्या झुरळाला पाहते, खूप घाबरते. राजा म्हणतो, अहो घाबरताय कशाला, पहा ना कसं आहे झुरळ, पहा ना. अवनी म्हणते, नाही नाही नाही, दूर ठेव माझ्यापासून. राजा हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, नका पाहू, फेकतो मी याला बाहेर. आणि राजा या झुरळाला खिडकीच्या बाहेर फेकून देतो आणि खिडकी लावून घेतो. तेव्हा कुठे अवनीच्या जीवात जीव येतो. अवनी खूप रिलॅक्स होते की झुरळ एकदाचं बाहेर गेलं. आणि इकडे यशोदा आणि धोंडियांना सगळं ऐकत असतात. आतमध्ये शांती झालेली असते आणि धोंडियांना यशोदाला म्हणतो, आता सगळं शांत झालेलं आहे वाटतं. आता सुनबाईने राजाला माफ केलेलं दिसतंय. आता या दोघांचं भांडण लवकरच मिटणार आहे. अवनी ही बेडवर बसते आणि राजा म्हणतो, आता गेलं ना तुमचं टेन्शन, त्या झुरळाला बाहेर फेकलंय, आता टेन्शन घेऊ नका. आणि अवनी म्हणते, हो तू सुद्धा बस. हे ऐकून यशोदाला मोठा धक्काच बसतो. धोंडियांना मात्र खूप खुश होतो. धोंडियांना
हा यशोदाला म्हणतो, आता आहे ना त्या दोघांचा संसार सुरू होणार. आता आपण दोघांनी येथे थांबणं योग्य नाहीये. आपण दोघे ना आता बाहेर जाऊया. नवरा बायकोचं असं ऐकणं योग्य नाहीये. आणि यशाला म्हणतो, हो माहिती आहे माझं लग्न झालेलं नाहीये. पण अण्णा त्याचा हात पकडून त्याला बाहेरच्या खोलीत घेऊन जातात. आणि इकडे अवनी ही अजूनही घाबरलेली असते. तर राजा म्हणतो, अहो झुरळाला एवढं कोणी घाबरतं का? झुरळ आहे ते, त्याला एवढं काय घाबरायचं? अवनी म्हणते, ते अचानक आलं ना म्हणून मी घाबरले, नाहीतर मी घाबरत नाही. राजा म्हणतो, हो खरं आहे तुमचं, अचानक आल्यावर कोणी पण घाबरेल. आता तुम्ही निवांत झोपा. आता झुरळ वगैरे काही नाहीये. तुम्ही पण रिलॅक्स झोपा आणि मला पण रिलॅक्स झोपू द्या, नाहीतर काय आपली झोप होणार नाही. मग राजा आणि अवनी हे दोघेही आपापल्या जागेवर झोपतात. राजा उठून पाहतो तर अवनी झोपली आहे निवांत. हे पाहून तो सुद्धा शांत झोपतो. इकडे बाहेर यशोदा आणि धोंडी अण्णा सगळं ऐकत असतात. यशोदाला हे बिलकुल आवडत नसतं की राजा अवनीच्या रूममध्ये, पण धोंडी अण्णा मात्र खूप खुश असतो आणि म्हणतो, ए यशा, पाहिलं का, फुलले रेशन त्यांचे फुलले रे. तर यशोदा चिडून म्हणतो, काय अण्णा, काय गाणं गाताय? अण्णा म्हणतो, अरे मग काय, हेच गाणं गायला पाहिजे ना. आणि तू मोठा भाऊ आहे राजाचा, हे जे मी आत्ता केलं ना ते तू करायला पाहिजे. त्यांच्यात भांडण झालंय, राजा बाहेर येऊन झोपलाय, तर तू त्यांना समजावून सांगायचं. त्यांचा संसार सुरळीत कसा चालेल ही तुझी जबाबदारी आहे. आणि तू असं वागतोय. अरे मी काय आता जास्त दिवस नाहीये. माझ्यानंतर हा राजवाडा तुलाच सांभाळायचा आहे. तूच इथला खरा राजा आहे आणि तूच असं वागशील तर असं कसं होणार? पहा, आता मी बाहेर झोपायला जातोय, त्या राजाला बाहेर येऊ देऊ नको. त्यांच्यात काही भांडण वगैरे झालं तर सांभाळून घे बरं का. यशोदा हो म्हणतो. धोंडियांना घराबाहेर झोपायला निघून जातात. यशोदा वाट पाहतो की धोंडियांना झोपताय की नाही. धोंडियांना बाहेर येतात आणि आपल्या बेडवर निवांत झोपी जातात. आणि यशोदा कन्फर्म करतो की आता काही ते परत यायचे नाही. आणि यशोदा मग घरामध्ये येतो. आता राजाला बाहेर बोलवायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि यशोदा दरवाज्यावर नॉक नॉक करतो राजाला बाहेर बोलवण्यासाठी. पण इकडे रूममध्ये राजा गाढ झोपी गेलेला असतो. नॉक नॉकचा आवाज अवनीला येतो. अवनी झोपेतून उठते आणि विचार करते, एवढ्या रात्री कोण वाजवतंय? अवनी राजाला उठवते. राजा उठ, कोणीतरी दरवाजा वाजवतंय. राजा म्हणतो, अहो ते अण्णा असतील, ते आणि त्यांचा तो मित्र, तो मोठा बांबू. नाही नाही, नाही उघडायचं, झोपा. परंतु यशोदा पुन्हा पुन्हा वाजवतो. अवनी म्हणते, अरे अण्णा नाहीये, यशोदा आहे वाटतं. राजा खूप चिडतो आणि म्हणतो, यशोदा, आता यशोदा कशाला वाजवतोय? मला कुणी कुठे झोपूच देणार नाहीये का? यशोदा हा वाजवतोय म्हणून राजा उठतो आणि दरवाजा उघडतो. आणि यशोदा त्याच्यावर खूप चिडतो आणि विचारतो, राजा काय करत होतास तू? सांग लवकर, काय केलंय तू त्यांच्याबरोबर? यशोदाला राजा सांगतो, अरे काही नाही केलंय, तू सुद्धा माझ्यावरच संशय घेतो का? झुरळ होतं झुरळ, झुरळाशी बोलत होत्या त्या, झुरळ त्यांच्या अंगावर येत होतं. पण यशोदाला हे पटत नाही. यशोदा म्हणतो, झुरळाशी असं कोण बोलतं? अवनी खूप लाजते. राजा अवनीला म्हणतो, पाहिलं का, मी तुम्हाला सांगत होतो ना, झुरळाशी असं बोलू नका. आता सगळे माझ्यावरच संशय घेत आहे, आता काय करायचं? अवनीला कळतच नाही आता काय उत्तर द्यायचं. आणि राजा हा यशोदाला म्हणतो, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, तूच त्यांना विचार. आणि यशोदा आतमध्ये वाकून पाहतो. अवनी म्हणते, हो यशोदा, मीच झुरळाशी बोलत होते. ते अचानक रात्री झोपेत असताना अंगावर आलं ना, म्हणून मी घाबरले आणि त्याच्याशी असं बोलत होते, सॉरी. तर यशोदा म्हणतो, नाही नाही, तुमची काही चूक नाही. असं अचानक घाबरलेला माणूस करूच शकतो ना. आणि राजा तेथेच उभा असतो. यशोदा म्हणतो, अण्णा गेलेत बाहेर झोपायला. राजा म्हणतो, ठीक आहे ना, मग मी पण झोपतो, तू पण झोप. यशोदाला खूप राग येतो. यशोदा म्हणतो, अण्णा गेलेत बाहेर झोपायला. तेव्हा कुठे राजाच्या लक्षात येतं की यशोदा मला बाहेर झोपायला बोलवतोय. आणि राजा म्हणतो, अण्णा गेलेत बाहेर झोपायला, आता मी सुद्धा बाहेर झोपायला जातो. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का, तुम्ही एकदम रिलॅक्स. कारण आता काय रूममध्ये झुरळ नाहीये, उंदीर नाहीये, ढेकूण, डायनासोर काहीच नाहीये. त्यामुळे निवांत झोपा तुम्ही, मी आहे बाहेर. अवनी म्हणते, ढेकून? ढेकून या रूममध्ये? तर राजा म्हणतो, अहो फक्त एक्झाम्पल दिलं, ढेकून वगैरे काही नाहीये, रिलॅक्स झोपा बरं तुम्ही आणि आम्हाला सुद्धा झोपू द्या. तर अवनी म्हणते, ओरडू नको ना माझ्यावर. राजा काही बोलणार त्याच्या आधी यशोदास म्हणतो, ए ओरडू नको त्यांच्यावर. राजा म्हणतो, ओ ओरडत नाहीये. अवनी चिडते.
राजा हात जोडून म्हणतो, ओरडत नाहीये, विनंती करतोय, की काही नाहीये, तुम्ही शांत झोपा. आणि एक काम करा, तुम्ही ना फक्त दरवाजा उघडून घ्या, कडी नका लावू. कारण काय आहे, धोंडी अण्णा कधी पण अचानक आले, तर मला डायरेक्ट मध्ये येता येईल ना. उगाच वाजवत बसायचं टेन्शन नाही, नाहीतर मार खावा लागेल मला. अवनी हो म्हणते आणि राजा हा रूमच्या बाहेर जातो, फक्त दरवाजा लावून घेतो. अवनी पुन्हा एकदा सगळं चेक करते, की झुरं वगैरे तर नाहीये ना, आणि मग झोपण्याचा विचार करते. इकडे राजा हा बाहेर येऊन झोपणार, इतक्यात पाण्या उठतो आणि विचारतो, ए राजा, बाहेर कशाला आला रे? तू तर आतमध्ये झोपलेला होता ना, मग बाहेर कशाला आला? तर राजा त्याला सांगतो, नाही, मी तर बाहेरच झोपलेलो होतो. पाण्या म्हणतो, अरे काय, मी उठून पाहिलं होतं, अण्णाने तुला आतमध्ये पाठवलं होतं आणि तू आतमध्ये गेला होता झोपायला, मग बाहेर कशाला आला? राजा म्हणतो, अरे नाही, ते मी तुला सांगितलं होतं ना, की जोपर्यंत यशदाचं लग्न होत नाही तोपर्यंत मी माझा संसार सुरू करणार नाही. त्यामुळे मी बाहेर झोपायला आलो, मी काय आतमध्ये झोपणार नाही. तर पाण्या विचारतो, कधी सांगितलं होतं? मला नव्हतं सांगितलं. यशोदा चिडून म्हणतो, ए पाण्या, सांगितलं होतं ना, काय लक्षात राहतं काय तुझ्या? लक्षात तर काही राहत नाही, दिवसभर गणगण करत राहतो. चल झोप आता. धन्या उठल, सगळे उठतील, अण्णा परत उठतील, चल झोप बरं. पाण्या म्हणतो, अरे पण नव्हतं सांगितलं. यशोदा म्हणतो, सांगितलं होतं, आत्ता सांगितलं ना, आत्ता लक्षात ठेव, हे पाणी घे आणि झोप. असं म्हणून यशोदा त्याला पाणी प्यायला देतो. पाण्या पाणी पितो. तोपर्यंत राजा झोपी गेलेला असतो आणि पाण्या पाणी पिल्यानंतर यशोदा म्हणतो, गुपचूप झोप आता, आता काय बोलायचं नाही. आणि मग हे सगळे झोपी जातात आणि थोड्या वेळानंतर चक्क मुसळधार पावसाला सुरुवात होते. सगळीकडे ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू होतो आणि जोरदार पाऊस सुरू होतो. आणि या धोंडी अण्णाचं संपूर्ण घर गळायला लागतं. घराच्या छतातून पाणी टपकायला लागतं आणि सगळ्यात आधी राजाच्या चेहऱ्यावर पाणी पडतं आणि राजाची झोपमोड होते. राजा उठून बसतो तर त्याला समजतं की आपलं घर गळतंय. राजासाठी हे काही नवीन नाहीये. राजा लगेच यशोदा, पाण्या, धन्या सगळ्यांना उठवतो आणि म्हणतो, उठा उठा उठा, ऑरेंज अलर्ट, लवकर कामाला लागा. आणि सगळे उठल्यानंतर राजा अवनीच्या रूममध्ये जातो. तर त्याला दिसतं की अवनीच्या रूममध्ये सुद्धा पाणी गळतंय आणि अवनीच्या चेहऱ्यावर पाणी पडणार, अवनीची झोपमोड होणार. त्याआधी राजा अवनीच्या चेहऱ्यावर आपली ओंजळ ठेवतो आणि तिच्या चेहऱ्यावर काही पाणी पडू देत नाही. राजा अवनीकडे पाहतो तर अवनी शांत झोपलेली असते आणि राजा म्हणतो, मॅडम, तुम्ही शांत झोपा, मी तुमची झोपमोड काही होऊ देणार नाहीये, तुम्ही अशा सुंदर झोपेत राहा. राजा हा वरवर पाहत असतो, जेथे पाणी गळेल तेथे आपला हात ठेवत असतो. मग तांब्यावरचा एक छोटासा पेला हातात घेतो, पण अवनीची झोपमोड होऊ नये यासाठी तो खूप प्रयत्न करतो. अवनी निवांत झोपलेली असते, पण शेवटी राजाचे प्रयत्न अपुरे पडतात आणि अवनीच्या चेहऱ्यावर पाणी पडतंच. अवनी झोपेतून जागी होते आणि राजाला या अवस्थेतून पाहून खूप दचकते आणि विचारते, अरे काय करतोयस तू? राजा सांगतो, अहो ते पाणी गळतंय ना. अवनी पाहते तर छतातून पाणी गळत असतं. अवनी खूप घाबरते आणि म्हणते, पाणी गळतंय. राजा म्हणतो, अहो हे काय नवीन नाहीये, दरवर्षी असंच असतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, निवांत झोपा. त्या बाजूला आहे ना, पाऊस नाही होत, तुम्ही तिकडे निवांत झोपा, मी आहे. मी काय गादी वगैरे ओली होऊ देत नाही, तुमच्यावर पाणी पडू देत नाही. अवनी म्हणते, अरे काय पाणी पडू देत नाही, सगळं ओलं होईल ना. आणि बाहेर काय सुरू आहे? तर राजा सांगतो, बाहेर बाहेर फुल इगतपुरी त्र्यंबकेश्वर आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ, बाहेर फुल माहोल आहे. अवनी म्हणते, अरे मग चल लवकर बाहेर. अवनी ही बाहेर येते. राजासुद्धा तिच्या मागे मागे धावतो आणि बाहेर जे काही सुरू असतं ते पाहून अवनीला धक्काच बसतो. संपूर्ण घरात यशोदा, पाण्या, धन्या यांची धावपळ सुरू असते. संपूर्ण हॉल पाण्याने भिजलेला असतो. राजासुद्धा बाहेर येतो आणि अवनीला हे कळलं की आपलं घर एवढं गळतंय. हे पाहून सगळे भाऊ गप्प उभे राहतात. अवनी संपूर्ण घराकडे पाहते की घराची काय अवस्था झाली आहे, सगळं घर गळतंय. आणि मग यशोदा म्हणतो, अरे जा लवकर, आणा भांडे, आणा कपडे, आणा. पाण्या, धन्या, यशोदा, राजा सगळे धावपळ करतात आणि मग वेगवेगळे भांडे, बादल्या, पातेले, वाट्या असं आणून हॉलमध्ये ठेवतात. अवनी हे सगळं पाहतच राहते. अवनीसाठी हे सगळं खूप वेगळं असतं, तिने असं कधीच नाही पाहिलंय. आणि राजा अवनीला म्हणतो, मॅडम तुम्ही ना इकडे या, इकडे गादीजवळ सेफ झोन या, येथे नाही पाणी गळत. अवनी येथे बेडवर जाऊन उभी राहते आणि या सगळ्या भावंडांची
चांगली त्रेधा तिरपट उडालेली असते. सगळीकडे भांडे ठेव, हे ठेव, ते ठेव आणि तेवढ्यात धोंडियांना आपली पार्टी करत करत दारूचा ग्लास हातात घेऊन तेथे येतात. मस्त खुर्ची घेतात आणि खुर्चीवर जाऊन बसतात. अवनी, राजा सगळेजण त्यांच्याकडेच पाहत असतात आणि जेथे पाणी गळत असतं ना, त्याखाली ते आपल्या दारूचा पेला ठेवतात. त्यात मस्त पाणी पडतं आणि त्यांची पार्टी सुरू होते. सगळेजण त्यांच्याकडेच पाहत राहतात. धोंडियांना म्हणतो, "अरे वा, काय माहोल आहे. बाहेर पाऊस पडतोय आणि आतमध्ये आपली पार्टी, मजा येतीये." पाण्या म्हणतो, "या माणसाला आहे ना, फक्त पार्टी करण्याचं काहीतरी कारण पाहिजे. झाली यांची पार्टी सुरू." सगळेजण तेच पाहत असतात. यशोदा म्हणतो, "जा लवकर, काय करा, एक आहे ना पोचा घेऊन या आणि सगळं पुसून काढा." पण तेवढ्यात धन्याची लाथ लागते आणि धोंडी अण्णाची दारू खाली सांडते. धोंडी अण्णा म्हणतो, "ए यार, खर्चात पाडलं मला, आता परत आणावं लागल." आणि धन्या हे सगळं पुसून काढत असतो, पोचा मारत असतो. अवनी हे सगळं पाहतच राहते. राजा अवनीचं लक्ष वळवण्यासाठी म्हणतो, "अवनी मॅडम, चहा पिणार का तुम्ही?" "अहो, अशा वातावरणात चहा पिण्याची खूप मजा आहे." अवनी काही बोलणार तेवढ्यात धोंडी अण्णा म्हणतो, "हो हो, मला भजी, मला भजी." पाण्या म्हणतो, "हां, असा पाऊस पडत असल्यावर चहान भजी? ए यशोदा, चहान भजी बनव." यशोदाला खूप राग येतो. यशोदा म्हणतो, "आता तुम्हाला चहान भजी पाहिजे, चहान भजी पाहिजे." यशोदा खूप चिडतो. तर पाण्या म्हणतो, "अरे आम्हाला नाही, वहिनीला पाहिजे, वहिनीला." आता वहिनीचं नाव घेतल्यावर यशोदा सुद्धा म्हणतो, "हो बनवतो ना, बनवतो ना." अवनी म्हणते, "अहो यशोदा नाही पाहिजे." यशोदा म्हणतो, "अहो काय 2 मिनिटात चहा बनवतो. चहा काही टेन्शन नाही, चहा बनवतो ना." तर अवनी उठून उभी राहते आणि म्हणते, "येथे परिस्थिती काय आणि तुम्हाला चहान भजी खायची आहे. चला लवकर आवरा. धनू, हे सगळं बाहेर फेकून ये आधी पाणी आणि पोछाने मारून घे." आणि मग अवनी सुपरवायझर होते आणि सगळ्यांना ऑर्डर सोडते, की कुठे काय करायचं, काय करायचं. संपूर्ण घरभर चांगली धावपळ सुरू होते. राजा, अवनी, यशोदा, पाण्या, धन्या, धोंडियांना या सगळ्यांचं काही ना काहीतरी सुरूच असतं. तेवढ्यात अवनीला आठवतं, की आपल्या रूममध्ये सुद्धा पाणी गळत होतं. अवनी राजाला म्हणते, "अरे आपल्या रूममधल्या गाद्या भिजल्या असतील ना?" आणि हे दोघे रूममध्ये येतात आणि तेथे सगळ्या गाद्या भिजलेल्या असतात. अवनी म्हणते, "भिजली माझी गादी, आता काय करायचं?" राजा म्हणतो, "अहो काय अवघड नाहीये, आयडिया आहे ना आपल्याकडं. या सगळ्या गाद्या अशा ठेवायच्या म्हणजे आतली गादी भिजत नाही." अवनी म्हणते, "अरे मूर्ख आहे का तू? ते पाणी झिरपेल ना, ती सगळी गादी ओली होईल ना." तर राजा म्हणतो, "अहो नका टेन्शन घेऊ मॅडम, काही नाही होणार. हे दरवर्षीचं आहे. आता पाऊस पडला ना, मग ऊन पडणार. मग आपण या गाद्या वाळायला ठेवू. मग या सगळ्या गाद्या वाळून जाणार." तर अवनी म्हणते, "अरे पावसाळा सुरू आहे, ऊन कसलं पडतंय?" राजा म्हणतो, "अहो 2 दिवसाचा पाऊस, काही 4ही महिने पाऊस नाही पडत." अवनी म्हणते, "पण तोपर्यंत कुबट वास येईल ना, घाणेरडा वास." राजा म्हणतो, "तुम्हाला डांबर गोळ्या नाही माहीत का? आपण डांबर गोळ्या टाकू. डांबर गोळ्या टाकल्या ना, मग नाही येत वास." अवनी म्हणते, "अरे येतो वास." आणि राजा हा मुनीला सांगतो, "मागच्या वर्षी सुद्धा आम्ही डांबर गोळ्याच टाकल्या होत्या. मागच्या वर्षी गादी भिजली, तुम्हाला कळलं तरी का?" अवनी म्हणते, "छी, मागच्या वर्षी सुद्धा गादी भिजली होती का? तू आहे ना प्लॅस्टिक आण, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक आण." राजा म्हणतो, "हा, ही आयडिया चांगली आहे. तुमचं गोल्ड मेडलिस्ट डोकं आहे बरं का." राजा हा धावत पळत बाहेर जातो, प्लॅस्टिक घेऊन येतो आणि या गादीवर प्लॅस्टिक टाकतो आणि म्हणतो, "आता काही टेन्शन नाही, आता हे सॉर्टेड झालं." अवनी म्हणते, "हो हे तर झालं, चल बाहेर." मग अवनी आणि राजा पुन्हा बाहेर येतात. बाहेर तीच धावपळ सुरू असते आणि तेवढ्यात अण्णा चक्क एक छत्री घेऊन येतात, अवनीच्या डोक्यावर पकडतात आणि म्हणतात, "आम्ही सगळे वाहून गेलो तरी चालेल, पण सूनबाईला काही झालं नाही पाहिजे. सूनबाई लक्ष्मी आहे, तिला काही होता कामा नये." राजा, यशोदा, धन्या, पाण्या हे सगळं पाहत असतात. धन्या म्हणतो, "पण लक्ष्मी तर आमच्या आईचं नाव आहे ना." धोंडी अण्णा म्हणतो, "ती नावाने लक्ष्मी आणि ही सुनबाई लक्ष्मी." सगळेजण अण्णाने हे काही केलंय ते पाहून खूप खुश होतात, हसू लागतात. अवनी म्हणते, "अण्णा मी पकडू का?" अण्णा म्हणतात, "नाही नाही, मी पकडतो ना, मी तुमचा असिस्टंट." आणि मग घरात सगळेजण हीच धावपळ करत असतात. कोठे भांडं ठेवू, कोठे गळण्यापासून वाचू आणि खूप मजा येते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पाऊस आल्यानंतर संपूर्ण घर गळतंय आणि सगळ्यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता,
पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी म्हणेल आजच्या आजच संपूर्ण घरावर ताडपत्री बसलीच पाहिजे. परंतु सुलू आत्या यासाठी नकार देईल. त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येणार. मग सगळे नमीला मनवतील. नमीला सुलू आत्याला घरात ठेवायला सांगतील. बाहेर सगळेजण ताडपत्री टाकण्यासाठी प्रयत्न करत असतील. सगळी तयारी सुरू असेल. तेवढ्या सुलू आत्या तेथे येईल आणि हे काम थांबवणार. सगळे खूप घाबरतील. मग आता सुलू आत्या हे काम थांबवू शकेल की अवनी तिची चांगली जिरवणार हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.